नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय नारायण शेळके लिखित असा मी काय गुन्हा केला ही कादंबरी. आज या कादंबरीचा शेवटचा भाग. कालच्या भागात आपण बघितलं की आपल्या कथानायिकेच्या दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत. दोघींनाही मुलगीच झालेली आहे. म्हणजे 2 मुली आणि 2 नाती आणि नवरा. अशा आता सुखसागरात आपली कथानायिका डुंबाईला बघतेय. अडचण आहे ती फक्त नवऱ्याच्या व्यसनाची. बघूयात पुढे काय घडतंय आजच्या या शेवटच्या भागात. आता मला निवांतपणा मिळाला होता. सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे घडल्या होत्या. फक्त एकच गोष्ट अशी होती की मी ह्यांना सुधारू शकले नाही. ते जीवनाच्या घनघोर संघर्षात ते शक्यही नव्हतं. बरं, ते माझ्याबरोबर नव्हतेच. उलट मी ज्या अडचणी, संकट, हाल अपेष्टा या शत्रूंशी लढत होते, त्या शत्रू पक्षात तेच आघाडीवर होते आणि त्यांच्या हल्ल्याला मला तोंड द्यायला लागत होतं. आपण आपल्या माणसाला सुधारू शकतो, पण शत्रू पक्षातल्या माणसाला कसं सुधारणार ना? पण आता वयोमानाप्रमाणे त्यांचा त्रास कमी झालेला होता. आता जीवनातला संघर्ष संपला होता. आता हे आणि मीच होतो. आता आम्हाला एकमेकाच्या आधाराची आवश्यकता होती. आपला वृद्धापकाळ जर सुखाचा जावा असं वाटत असेल, तर आपण त्यांना सुधारण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं प्रकर्षाने जाणवायला लागलं. पुण्यात एक व्यसनमुक्ती केंद्र आहे, तिथे त्यांना घेऊन जावं असं मला वाटायला लागलं आणि ह्यांना घेऊन मी त्या केंद्रात गेले. पहिल्यांदा तिथे व्यसनी व्यक्तीकडनं प्रतिज्ञा लिहून घेतात. या व्यसनापासून मला मनापासून मुक्त व्हायचंय, आपल्या नियमांचं मी मनापासून पालन करीन. ही प्रतिज्ञा तिथे रोज घ्यावी लागते. व्यसनमुक्ती केंद्रात असंख्य प्रकारची वेगवेगळ्या व्यसनांची लहान मोठ्या वयोगटातली व्यसनाधीन माणसं भेटली. आलेली माणसं एकमेकांचं दुःख सांगून मन मोकळं करतात. व्यसन कसं लागलं, केव्हा लागलं, कशामुळे लागलं, व्यसन सोडण्यासाठी काय काय प्रयत्न केले. प्रत्येकजण आपली कथा आणि व्यथा सांगत आणि त्यातून आलेले अनुभव कथन करत. व्यसनी व्यक्तींचा तिरस्कार न करता त्यांच्याशी मायेनं, गोडागुलाबीनं वागा असं केंद्रावर सांगत असत. असंच आम्ही एकदा आमच्या तळवलीच्या कुलदेवतांच्या उत्सवासाठी गेलो होतो. आरती चालू असताना यांना चक्कर आली. हे खाली कोसळले, बेशुद्ध पडले, तोंडातून फेस यायला लागला. आता काही कमी जास्त होतंय का काय अशी भीती वाटायला लागली. तिथल्या लोकांनी त्यांच्या नाकाला फोडलेला कांदा लावला, तोंडावर पाणी मारलं, तेव्हा ते शुद्धीवर आले. तेव्हापासून ते घाबरले. त्यांनी दारूचा धसकाच घेतला. दारूच्या थेंबालाही स्पर्श करायचा नाही असा निश्चयच केला. देवीची कृपा म्हणायची. देवीनी यांना सद्बुद्धी दिली आणि ह्यांनी दारू सोडली. हे व्यसनमुक्त झाले. आमची व्यसनमुक्ती मोहीम फत्ते कशी झाली यावर लीला जोशी यांनी आमची मुलाखत घेतली. ती प्रसारित सुद्धा झाली. मला खूप आनंद झाला. घरात सुखशांती नांदायला लागली. यांचं दारूचे व्यसन हे एक वाईट स्वप्न होतं असं वाटायला लागलं. आता पुन्हा यांनी दारूच्या थेंबाला स्पर्श करू नये म्हणून मी परमेश्वराजवळ प्रार्थना करत होते. आता दारू सोडून जवळजवळ 3 वर्ष झाली होती. अजून त्यांनी स्वतःवर संयम ठेवला होता, मोहावर विजय मिळवला होता. त्या अर्थी हे पुन्हा दारूला स्पर्श करणार नाहीत याबद्दल खात्री होती. अथांग सागरात आमची जीवननौका शांतपणे विहार करत होती आणि अचानक रुच्याची तब्येत बिघडली आणि तिच्या पोटाचं मोठं ऑपरेशन झालं. तिचा पुनर्जन्मच झाला. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र यांनी ती संधी साधली आणि ह्यांचे पाय दारूच्या गुत्त्याकडे वळले. अहो, हे काय? तुम्ही व्यसनमुक्त झाला होतात ना, मग आता हे काय? ते मला रुच्याचं दुःख असह्य झालं आणि ते विसरण्यासाठी मी दारू प्यायला लागलो. माझी सगळी मेहनत पाण्यात गेली. थोडक्यात काय हो, पिने वाले को पिने का बहाना चाहिए. मला समजेच ना की ही सुधारलेली माणसं पुन्हा बिघडतात कशी. मला वाटतं यांचं कुत्र्याच्या शेपटासारखं असावं. हे कधीही सरळ होणार नाही. आता मात्र मला कंटाळा आला. मी निराश झाले आणि ह्यांना नशिबावर सोडून दिलं. यावरून माझ्या लक्षात आलं की माणसाने मनावर घेतलं तर ते मनावर ताबा ठेवू शकतात, नाहीतर नाही काही करू शकत.
थोडक्यात ती त्यांची मानसिकता होती. मात्र पूर्वीपेक्षा आता दारू प्यायचं प्रमाण कमी झालं होतं. 8-10 दिवस चांगले जायचे की पुन्हा 3-4 दिवस बिघडायचे. हे असं सध्या चाललेलं होतं. मात्र नातेवाईकांकडे जाताना पीत नसत, नॉर्मल वागायचे. त्यांच्या या सुधारलेल्या रूपाकडे बघून नातेवाईकांनाही समाधान वाटायचं. आमची खोली एका चाळवजा इमारतीत पहिल्या मजल्यावर होती. मात्र इमारत खूप जुनी असल्यामुळे ती पडायला आली होती. तेव्हा मालकाने ती इमारत बघून त्या ठिकाणी ओनरशिप स्कीम करायचं ठरवलं आणि त्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. 1-2 बिल्डर बघूनही गेले. चाळ जाऊन जर ओनरशिपची बिल्डिंग झाली तर इथे आपल्याला 1 रूम किचनचा फ्लॅट मिळेल आणि आपल्या मालकीच्या घराचं स्वप्न पूर्ण होईल म्हणून मला खूप आनंद झाला. नाहीतरी आता आम्ही दोघेच होतो आणि आम्हाला दोघांना काय 1 रूम किचन फ्लॅट चालणार होता. आणि मोठा घ्यायचा म्हटलं तर तो घ्यायची आमची ऐपत नव्हती ना. पण ह्यांच्या डोक्यात पुन्हा कली शिरला. हे बघ, ब्लॉक जर माझ्या नावावर घेणार असशील तर मी या गोष्टीला परवानगी देतो. अहो, कळव्यात आल्यापासून 5-6 वर्ष वगळता या घराचं भाडं मी भरतीये. संसार मी चालवतीये. मग माझ्या नावावर करायला काय हरकत आहे? आहे ना, माझी हरकत आहे. माझा तुझ्यावर विश्वास नाही. तू कधीही मला हाकलून देशील. अहो, एवढी वर्ष तुम्हाला कामधाम नसताना, शिवाय तुमचा त्रास सहन करत असताना मी तुम्हाला नाही घराबाहेर काढलं किंवा तुम्हाला सोडूनही दिलेलं नाही मी. तरी तुम्ही असं म्हणू शकता? हे बघ, तू उलटी बोलतीयस हं. माझ्या घरातून तुम्हाला कसं काय हाकलून देणार होतीस बरं? उलट मी त्यावेळी तुला हाकलून द्यायला पाहिजे होतं. नशीब समज हाकलून दिलं नाही तुला. हो, मी काय कोणी रस्त्यावरची बाई नाही आहे. लग्नाची बायको आहे. माझाही या घरात राहायचा हक्क आहे. राहू दिलं म्हणजे काय उपकार नाही केले तुम्ही. घर तुमच्या नावावर काय, माझ्या नावावर काय, काय फरक पडतो? फरक पडतो ग, फरक पडतो. काय आहे, या जगात कोणाचाच भरवसा नाही आहे. जरी तू भाडं भरत असलीस ना तरी भाडेपावती माझ्या नावावर आहे. बघतो ना मी तू जागा कशी बळकावतेस. पावती माझ्या नावावर आहे ना. ब्लॉक माझ्या नावावर व्हायला हवा. माझ्या मित्रांचं इथेच मत आहे. हं, मित्र सांगतात आणि तुम्ही ऐकताय. आज 25 वर्ष तुम्हाला जेवायला, खायला, कपडा लत्ता केला, तुमच्या कुटुंबाचं पालन पोषण केलं, मुलींचं शिक्षण केलं, लग्न लावून दिली. या गोष्टी करायला ते तुमचे मित्र नव्हते आले. मित्रांनी सोन्यासारखं आयुष्य बर्बाद केलं तुमचं आणि आता पुन्हा त्यांच्याच सल्ल्याने वागताय. आता तरी शहाणे व्हा. माझा राग अनावर झाला होता. वास्तविक बघता या उतार वयामध्ये मला त्यांच्या कंपनीची आवश्यकता आहे. उरलेलं आयुष्य एकमेकांच्या आधारावर जगायचं आहे आणि यांना भीती वाटते की मी यांना हाकलून देईन. कसं शक्य होते? रुचा आणि चित्राचं म्हणणं होतं की आई, ब्लॉक तुझ्या नावावर करायला हवा. कारण बाबा, तो मित्रांच्या नादाने मजा, हजा आणि दारू तू विकून टाकतील आणि तू मात्र रस्त्यावर येशील. मला तर वाटतं ना, मी जन्माला आले ना तेच शाप घेऊन जन्माला आलेले असणार. 4 दिवस बरे जातात की संकट पुन्हा धावून येतात. वाटलं आता सगळं सुखरूप पार पडलं तर हे ब्लॉकचं प्रकरण धावून आलं. पुन्हा मानसिक छळ सुरू झाला आणि त्याच्या जोडीला कंपनीचा प्रॉब्लेम सुरू झाला. कंपनीत स्लोडाऊन काम चालू झालं. बरेचसे कामगार बाहेर जायला लागले. कंपनीची चिन्ह काही ठीक दिसेना. गेल्या 2-3 वर्षापासून कंपनीत तणावाचं वातावरण होतंच. शेवटी कंपनीनं स्वेच्छा निवृत्ती जाहीर केली. मनात येईल त्याला कंपनी काढून टाकायला लागली. शेवटी हो नाही करता करता मी स्वेच्छा निवृत्ती घेतली. वर्षाला 45 दिवसांचा जादा पगार मिळाला. ग्रॅज्युइटी, प्रॉव्हिडंट फंड सगळं मिळालं आणि कंपनी मात्र बंद पडली. मी नोकरीत असताना मुलींची लग्न उरकल्यामुळे डोक्यावर एक पैशाचं कर्ज नव्हतं माझ्या. त्याचबरोबर ब्लॉकचं काम झालं असतं तर बरं झालं असतं. पण सगळ्या गोष्टी काही मनासारख्या घडत नाहीत आणि माझ्या बाबतीत तर नाहीच नाही. नाही हो करता करता हे माझ्या नावावर ब्लॉक करायला तयार झाले. आता आयुष्यात मिळालेला हा शेवटचा पैसा होता. पेन्शन नसल्यामुळे पुढे शेवटपर्यंत आमच्या उदरभरणाचा प्रश्न होता. म्हणून मी पैशाचं योग्य नियोजन केलं. निम्मा पैसा दुपटीच्या स्कीममध्ये टाकला. ब्लॉकसाठी काही पैसे ठेवले. मुलींनी सुद्धा मला आर्थिक मदत केली. थोड्याच दिवसात आम्ही पारतंत्र्यातून स्वतःच्या ब्लॉकमध्ये स्वातंत्र्यामध्ये राहायला आलो. डोक्यावर हक्काचं छप्पर आलं. माझं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं. वास्तुशांतीच्या निमित्ताने परिचितांनी, नातेवाईकांनी आमचं अभिनंदन केलं. आतापर्यंत शरीरात ताकद होती, मनात जोश होता, प्रसंगांशी, संकटांशी झगडण्याची शक्ती होती. शिवाय मोठ्यांचे आशीर्वाद, परमेश्वराची कृपा.
सुख सांगावे जनाला, दुःख सांगावे मनाला, याप्रमाणे जीवनाचं तारू झंझावातातून, वादळातून यशस्वीपणे इथवर आणू शकले. आता मला कुठल्याही प्रकारची आशा, आकांक्षा, अभिलाषा राहिलेली नाही. सगळं काही पुरून उरलंय. आता राहिला प्रश्न यांचा. पण कालानुरूप वयपरत्वे यांच्यातली जोश, बेफिकिरी, मनमानी, उद्दामपणा या गुणांना मर्यादा पडल्या आणि आता वार्धक्याकडे झुकल्यामुळे पूर्वीचा रगेलपणा आणि आवाजातली धार या गोष्टी आपोआप कमी झालेल्या आहेत. त्यांना आता आपण वाया घालवलेल्या आयुष्याचा, केलेल्या कृत्यांचा आणि चुकांचा पश्चात्ताप होतोय. त्यांना आता माझी किंमत कळायला लागली आहे, हे तरी काय कमी आहे. आयुष्याच्या उत्तरायणाची यांना जाणीव झाली आहे. मी त्यांना म्हणाले, हे बघा, तुम्ही पैसे कमवून आणा असं मी नाही म्हणणार. फक्त आपल्या आयुष्याची संध्याकाळ होतीये. आता आपण आस्ताकडे निघालोय. राहिलेलं थोडंसं आयुष्य आहे, ते एकमेकांच्या आधारानं सुख, शांती, समाधानात घालवू. आणि यांना ते पटलं. यांच्यात आस्ते आस्ते सुधारणा होत होती. दारूमुळे झाकोळलेले त्यांचे सद्गुण आता दिसायला लागले. स्वतःचे आईवडील आजारी असताना ते दारूच्या नशेत बुडाले होते, त्यामुळे ते त्यांची सेवा करू शकले नव्हते आणि आता त्याला त्यांचा पश्चात्ताप होत होता. आता त्यांचं व्यसन जवळजवळ संपलंय. त्यामुळे त्यांना आता आपलेपणा, प्रेम, कर्तव्य, माणुसकी या सगळ्या गोष्टींची जाण आली आहे. त्यांनी माझ्या आईवडिलांची तसंच बहिणीच्या सासूची मनोभावे सेवा केली. माझे आईवडील आणि भाऊ म्हणायचे, ते व्यसनमुक्त झाल्यामुळे त्यांच्यातलं मूळ प्रेमळ आणि आपलेपणानं सगळ्यांसाठी मनापासून झटणारा शरद आत्ता आम्हाला पाहायला मिळाला. लग्नापूर्वी मी ज्याच्या गुणांवर, स्वभावावर प्रेम केलं, तो शरद आज कित्येक वर्षांनी पुन्हा प्रकट झाला. आपल्या भाषा प्रभुत्वामुळे, चातुर्यामुळे, समयसूचकतेमुळे आणि हजरजबाबी विनोदी स्वभावामुळे हे कुणालाही आपलंसं करतात आणि त्यामुळे आबालवृद्धांना ते हवे हवेसे वाटतात. दारू सोडल्यामुळे त्यांचा पुनर्जन्म झाला. दारूबरोबर दुर्गुणी शरदचा अस्त झाला आणि सगळ्यांना हवा हवासा वाटणारा अण्णा जन्माला आला. त्यामुळे एखादी ट्रीप असो, कार्यक्रम असो, तिथे अण्णा पाहिजेच. समीकरणच झालं होतं ते. कुठलाही आर्थिक व्यवहार असो, पैचा हिशोब आणून देतात. एक वेळ अशी होती की हा माणूस पैशासाठी घरातली भांडी कुंडी आणि देव विकत होता, हे सांगून कोणालाही खरं वाटणार नाही. आता झालं गेलं, गंगेला मिळालं. जे घडलं ते भूतकाळाच्या कबरीमध्ये काढून टाकायचं, सगळं विसरून जायचं आणि भविष्यकाळ सुखाने घालवायचा. सुख हे मानण्यावर असतं. सुख हे जवा एवढे, दुःख पर्वता एवढे, अशी जर मानसिकता असेल तर ते तसंच दिसेल. अर्धा पेला रिकामा आहे म्हणून दुःख करायचं का अर्धा पेला भरलेला आहे म्हणून सुख मानायचं, हे ज्याच्या त्याच्या मानसिकतेचा भाग आहे. नाहीतरी रामदासांच्या उक्तीप्रमाणे जगी सर्व सुखी असा कोण आहे. आणि दुःखाचं कारण हे राग, लोभ, मद, मत्सर, माया या षड्रिपूंवर विजय मिळवला तरच आपल्याला निर्भेळ आनंद मिळू शकतो. मी ह्यांना घेऊन पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय वर्गाला जात असे. ते एक थोर सत्पुरुष आहेत हे सांगायला नको. त्यांच्या विचारांची, तत्वज्ञानाची देशाला फार गरज आहे. समाज भरकटत चाललाय. चांगल्या वाईटाचा, पाप पुण्याचा, नीती अनितीचा विचार राहिलेला नाही आणि म्हणून त्यांची सगळ्यांना शिकवण आहे. तळागाळातल्या लोकांना, दुःखी पीडितांना वर आणायचं काम करतायत ते. जगात माणसाचं स्थान काय आहे, आपलं अस्तित्व काय आहे, परमेश्वर आणि आपण सुख म्हणतो ते कशात आहे, शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे, हे ते लोकांना पटवून देतात. आणि मग आपल्याला स्वतःची ओळख पटायला लागते. स्वाध्याय वर्गाला गेल्यामुळे आध्यात्मिक ज्ञान मिळालं, त्यामुळे मनाला शांती मिळाली, आत्मिक समाधान मिळालं. यांच्यात जो बदल झाला ना, त्याचं श्रेय हे त्या स्वाध्याय वर्गाला आहे. आता आम्ही सुखात आहोत, आनंदात आहोत, टेन्शन मुक्त आहोत. शेवटचा दिवस गोड व्हावा या उक्तीप्रमाणे शेवट गोड झालाय. आता आम्ही प्रवास, नाटक, सिनेमा आणि समारंभाला जोडीनं जातोय. तरुणपणी राहून गेलेला आनंद आत्ता मिळवतोय. रुच्या चित्रा सुखात आहेत. रुच्याला काही शारीरिक प्रॉब्लेम निर्माण झाले होते. तिला 3 वेळा ऑपरेशन करावं लागलं. खर्चही खूप आला. मी तिच्या पाठीशी उभे राहिले. जमेल तशी शारीरिक, आर्थिक मदतही केली. तिच्याही मुलीचं शिक्षण पूर्ण होऊन तिनेही प्रेमविवाह केलाय आणि आजीची गादी पुढे चालवलेली आहे. फरक इतकाच आहे की तिने डोळसपणे प्रेम केलंय आणि आता तिला मूल झालंय आणि आम्ही पणजी पणजोबा झालेलो आहोत. चित्रा सुखात आहे. वृद्धत्वामुळे सासू सासरे आता नाहीत. तिलाही 2 मुलं आहेत. मुलगी MCOM MBA करतीये तर मुलगा इंजिनिअरिंगला आहे.
दोघींचेही लक्झुरियस फ्लॅट्स आहेत, दोघींच्याही बुडाखाली कार आहेत. सगळं कसं दृष्ट लागण्यासारखं आहे. त्यामुळे कशाची काही काळजी नाही आता. यांचं वय 73 आहे, माझं 70 आहे. दोघांची प्रकृती उत्तम आहे. रिकामा वेळ घालवण्यासाठी आम्ही माझ्या भावाच्या पीठ भाजणीच्या व्यवसायात त्याला मदत करतो आणि त्याच घरात फॅमिली मेंबर म्हणून राहतो. कळव्याचा आमचा ब्लॉक आम्ही मध्यंतरी विकला. भविष्याची तरतूद म्हणून आलेले पैसे बँकेत मुदतीच्या ठेवीत गुंतवलेत. व्याजसुद्धा त्याच्यातच जमा करतो. थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे बँकेत बॅलन्स वाढतोय. त्यामुळे आम्हाला पैशासाठी कोणापुढे हात पसरावा लागत नाही. चित्रांनी तिचा दुसरा फ्लॅट आम्हाला राहायला दिला म्हणून आम्ही कळवा निवासी झालोय. मुली कळव्यात राहत असल्यामुळे मुली जावई आमचं हवं नको बघतात. तसं आता आमचं छान चाललंय. जीवनाचा सूर्य मावळतीला लागलाय. गुडघे आपलं अस्तित्व दाखवायला लागले. तेवढ्यात बस थांबली आणि माझी तंद्री भंग झाली. माझ्या मनःचक्षूंसमोरचा चलचित्राचा पडदा पांढरा झाला. मी एसटीतून खाली उतरले, सभोवार दृष्टी फिरवली. 50 वर्षांपूर्वीचं भोर आता काट टाकल्याप्रमाणे बदललंय. पूर्वी बाजाराच्या दिवशी असणारी माणसांची गर्दी आता रोज दिसत असणार. माझ्या मातृभूमीला जन्मभूमीला पाय लागले त्यामुळे माझं मन भरून आलंय. केव्हा एकदा आपल्या जीवनातील अविभाज्य आणि गतजीवनाच्या साक्षीदारांना भेटते असं मला झालं होतं. दुखणारे गुडघे शांत झाले, पायांना गती आली. गावदेवी वाघसाईचं दर्शन घेतलं, कुंडातलं पाणी डोळ्यांना लावलं, गावात आले. आम्ही राहत असलेल्या बजरंग आळीतील फाटकांच्या वाड्यात गेले. प्यार किया तो डरना क्या, तुम्हें याद करते करते नींद हमारी खो गई वगैरे गीतांनी सजवलेली प्रेमपत्र सांभाळणाऱ्या कोनाड्याला हळूवार स्पर्श केला. आम्ही राहत होतो ते घर आता बंद होतं. तरीही माझ्या डोळ्यांसमोर स्तोत्र म्हणत पूजा करणारे नाना आणि घरात वावरणारी माई दिसायला लागली. त्या घराचं बाहेरून दर्शन घेतलं. समोरच असलेलं प्रभू राहत असलेलं घर म्हणजे माझं सासर बघून मनात कटू आठवणी जाग्या झाल्या. शेजारी असलेला पोतनीसांचा वाडा तसाच आहे. तो माझी मैत्रीण शकूचा. तिच्याकडे मी नेहमी जात असे. परसात तिच्या पणजोबांनी त्यांच्या काळात बांधलेलं शंकराचं मंदिर आहे तसं आहे शंकराचं दर्शन घेतलं. सरकारी दवाखाने शेजारी सळसळणारा पिंपळ माझ्याशी काहीतरी बोलतोय असा मला भास झाला. त्याच्या खालून जाऊन मोरेश्वराचं दर्शन घेतलं. रक्षापात्रातला अंगारा कपाळा लावला आणि 3 सोमसूत्री प्रदक्षिणा घातल्या आणि काही काळ त्या देवाच्या द्वारी विसावले. मी भारावल्यासारखी झपाटल्यासारखी स्मृती सुमनं वेचत भटकत होते. निरामाईचा घाट उतरून खाली गेले, पाण्यात पाय बुडवले. त्या थंडगार स्पर्शानं सुखावले. थोडं पाणी मस्तकावर टाकलं, पावन झाल्यासारखं वाटलं. नंतर मी पेठेत गेले. आता नानांचं दुकान नव्हतं तिथे. तरीही माझ्या डोळ्यासमोर खाकी हाफपॅन्ट आणि बंडी घातलेला नानांचा भास झाला. मंगळवार पेठेतल्या दत्त मंदिरात आले. नाना इथे नियमाने येत. रामाचं दर्शन घेतलं. अशा प्रकारे ज्या भोरमध्ये व्यतीत केलेलं रम्य बालपण, मंतरलेलं तारुण्य, फुललेलं प्रेम, गमावलेलं माहेरपण आणि करपलेलं सासरपण या सगळ्या आठवणी ताज्या करून मी पुनःप्रत्ययाचा आनंद घेतला. भोर आता बदललाय. जुनी घरं, जुनी माणसं आता तिथे असणं शक्य नाही. पण मला मात्र माझ्या आवडत्या जुन्या भोरचं दर्शन झालं. माणसाला आपल्या गतगोष्टींची, जन्मभूमीची ओढ का लागते ते मला आज आत्ता समजलं. काटेच वेचीत चाललेल्या मलाही ओढ वाटली. भोर मनात डोळ्यात साठवत, सायोनाराची धून मनात आळवत मी माझ्या संथ जीवनात परतले. ती सायोनारा सायोनारा असं म्हणतच. श्रोते हो, हा होता शेवटचा भाग नारायण शेळके लिखित असा मी काय गुन्हा केला या कादंबरीचा. कथानायिकेचा प्रवास आपण ऐकलात. तुम्हाला संपूर्ण प्रवास कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. या कादंबरीचा प्रत्येक व्हिडिओ आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअरही करा. भेटूयात अशाच उत्तम कादंबरीसह पुन्हा साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. हां, पण अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकला नसाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि मगच आत्ता चॅनलवरनं एक्झिट घ्या. उद्या पुन्हा भेटूयात साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. नमस्कार.